महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना किंवा पक्षातल्या नेत्यांना देखील आज दादांची उणीव भासतीये. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना किंवा विधिमंडळामध्ये कामकाज करत असताना दादा ज्यावेळेला समोर विधिमंडळामध्ये दिसायचे किंवा दादांची भाषणाची शैली असेल, दादांचा अनुभव असेल, कार्यपद्धती असेल, ही आम्ही जवळून मागच्या 5 वर्षामध्ये पाहिली. आणि आज दादा नसताना देखील विधिमंडळ जे काही आम्हाला शून्य वाटत होतं, आमचे प्रश्न मांडणारा नेता आज आमच्यात नाही आहे. ह्याची नक्कीच प्रत्येकाला उणीव आणि दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दादा स्वतः उपमुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते आणि दादा कुठला ना कुठला प्रकल्प प्रत्येक अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याला देऊ करायचे किंवा जाहीरही करायचे. परंतु आज तशी परिस्थिती आम्हाला दादा नसल्यामुळं दिसली नाही. मावळ तालुक्यात सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगराच्या पायथ्याखाली जवळपास 1200 ते 1400 कोटी रुपयाचा कॉरिडॉर उभा करायचा दादांचा मानस होता आणि तो प्रकल्प अधिवेशनामध्ये देखील घ्यायची अशी भूमिका घेतली होती. परंतु आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी पहिलं तुकोबारायांचं मंदिर आणि तो परिसर याचा पुन्हा सविस्तरपणानं संपूर्ण आराखडा बनवण्याचा निर्णय घेतला. आगामी काळामध्ये त्यालाही संधी मिळेल किंवा तो प्रकल्प घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु दादा होते. दादांच्या नेतृत्वात काम करण्याची जी मजा होती किंवा जो आनंद होता, समाधान होतं, त्यात आम्हाला कुठंतरी या अर्थसंकल्पातून कमी पडलो की काय असं देखील जाणवतंय. त्यावेळेला दादांचं अपघाती असं निधन झालं. त्यानंतरनं आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातले काही प्रमुख नेते सांगत होते की दादांच्या आणि आमच्या चर्चा होत होत्या, आमच्या भेटी झाल्या, दोन्ही पक्ष आता एकत्र होणार आहेत. परंतु आमची एकच प्रामाणिक भूमिका होती, विलिनीकरण चर्चा ही आपण काही दिवसानंतरनं, काही कालावधीनंतरनं करू. परंतु पहिलं दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते. दादांच्या पश्चात सुनित्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या पाहिजे आणि ती भूमिका आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सर्वांनी ती भूमिका पार पाडली. आणि आता त्या सगळ्याच प्रक्रियेला जवळपास 1.5 महिना होऊन गेलेला आहे. आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होत असतील आणि सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये जर सुनित्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून काम करण्याची प्रत्येकाची भूमिका असेल तर दोन्ही पक्ष एकत्र व्हायला नक्कीच आम्हाला देखील आनंद वाटेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा होत असेल तर व्यक्तिगत ज्याला स्वार्थ आहे तो दोन्ही पक्ष एकत्र यायला कुठंतरी अंतर्गत विरोध करील, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. आणि सुनित्रा वहिनीचं ज्यांना नेतृत्व मान्य आहे ते एक संघ होऊन पक्षात काम करतील.